हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आहे आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पण इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. शेतीचं मर्म त्यांनी या शब्दातून व्यक्त केलेलं आहे. सर्व पिकांसाठी योग्य बियाणाची निवड हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थातच ऊसही त्याला अपवाद नाही. बेणं चांगल्या प्रतीचं तयार करण्यासाठी ऊसाच्या बेणेमाळ्याचा स्वतंत्र प्लॉट घेतला जातो. फलटण तालुक्यातील सस्तेवाडी गावच्या युवराज धुमाळ यांनी असाच बेणेमाळ्याचा स्वतंत्र उपक्रम राबविला आहे. 4 फूट पद्धतीनं मी रेझरने सरी काढली आणि गेल्या वर्षी 15/10/2012 रोजी त्याची लागण केलेली आहे. आता सर्वसाधारणपणे हा ऊस 10 महिन्याचा झालेला आहे, तरी हा बेण्यासाठी परिपूर्ण पक्व झालेला आहे. आता ह्या बेण्यातून मला एका पांडाला 17,500 रुपये सर्वसाधारणपणे दर मिळणार आहे. त्यातून एकरी चांगल्यापैकी उत्पादन मिळून साधारण 1 लाख रुपये जास्तीत जास्त खर्च झाला तरी 2 ते 2.5 लाख रुपये या एका एकरामधून मला शिल्लक राहणार आहेत. असा जर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर शेती करण्याचा प्रयोग केला तर निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा होईल आणि आपला देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय कधी राहणार नाही. परिसरातील प्रगतिशील शेतकरी आणि कृषी विभागातील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून शास्त्रोक्त पद्धतीनं त्यांनी बेणेमाळ्याचं व्यवस्थापन केलं आहे. योग्य जातीची निवड, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा योग्य वापर आणि योग्य पाणी व्यवस्थापन याचा वापर करून एकरी 100 टनापर्यंत बेण्याचं उत्पादन मिळू शकतं. सगळ्यात सुरुवातीला हे रान गव्हाचं होतं. त्या गव्हाच्या रानामध्ये मी रोटावेटर मारला, 2 वेळा नांगरट केली उभी आडवी, त्यानंतर पुन्हा कल्टिवेटर केलं, पूर्व पश्चिम सरी सोडली, 2 सऱ्यामधलं अंतर 4 फुटाचं सोडलं होतं. त्यानंतर ऊसाचं सगळ्यात बियाणं महत्त्वाचं चांगलं वापरलं जावं ही प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे की एवढा खर्च प्रत्येक शेतकरी करत असतो आणि बियाण्याकडे बघत नाही, तर ऊस बियाणं हे दर्जेदार असावं असं माझं म्हणणं आहे. ते ऊस बियाण्यातून सुरुवातीला मी लागण करताना बेसल डोस 1840 वापरलं होतं, एकरी 2 पोती याप्रमाणे वापरलं होतं आणि त्यानंतर वारंवार कोंबड खताचा मी जास्तीत जास्त प्रयोग जास्त केला. रासायनिक खतापेक्षा कोंबड खत जास्त वापरलं गेलं आणि शेणखताचा वापर करून खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन अशा पद्धतीनं केलं की एका महिन्यात 3 पाळ्या मी ऊसाला 265 ही जात असल्यामुळं त्याला जास्त पाणी लागतं, त्यामुळे एका महिन्यात मी 3 पाळ्याचं त्याला पाणी व्यवस्थापन केलं. अशा पद्धतीने हे पीक जर व्यवस्थापन चांगलं झालं तर निश्चितच चांगला फायदा देईल, चांगला उत्पन्न मिळेल, याबद्दल माझी शंका नाही, ही माझी खात्री झालेली आहे. गेल्या वर्षी ह्या ऊसाला मला एका एकरात 97 टनाचं ॲव्हरेज मिळालेलं आहे. चालू वर्षी पण त्या पद्धतीनं आत्ता तोडला ऊस तरी 80 टनाचा ॲव्हरेज 10 महिन्यातच मला मिळेल. अजून ते ऊस जायला
4 ते 5 महिने बाकी, तोपर्यंत नक्कीच 95 ते 100 टनाचं उत्पन्न मला या ठिकाणी मिळणार आहे. माझ्याकडे ट्रॅक्टर आहेत, रोटावेटर आहे, रेझर आहे, नांगर आहे, कल्टिवेटर आहे. जेव्हा जेव्हा इतरसुद्धा शेतकऱ्यांकडं कधी कुणाकडे पैसे नसतील, काय नसेल, तर प्रत्येकाच्या सगळ्या मशागती मी सगळ्या माझ्या पावरवरती करून सगळ्यांना मी त्यांचे व्यवस्थापनसुद्धा करण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे माझ्याकडे रोटावेटर आहे. ते रोटावेटरनं मी प्रत्येक दरवेळेस ऊसाचा खोडवा तोडला जातो त्यावेळेस त्याला रोटावेटर मारतो. त्याचे पाचट जाळत नाही. पाचट कंप्लीट त्याचं कंपोस्ट खत रोटावेटरनं 2 वेळा रोटावेटर मारून त्याचं कंपोस्ट खत तयार केलं जातं, जेणेकरून पिकातले रानातले जीवाणू जिवंत राहतील आणि त्याची भरमसाठ वाढ होईल. या पद्धतीनं माझं नियोजन चालू असतं. जरी आणखी नवीन जे काय शेतीविषयक प्रयोग असतात ते देखील मी सतत करत असतो आणि सतत उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. एकत्र कुटुंब पद्धतीनं आमची शेती केली जाते. त्याचा फायदा मला एवढा असा जबरदस्त होतो की लेबर प्रॉब्लेम जे आहे तो सगळा सॉल्व्ह होतो. लेबर घरची काही लोक म्हणजे सगळ्या पद्धतीनं असतात. ते नोकरी बी करणारे आहेत. शेतीत काम करावं लागलं तरी पण ते मागं सरत नाहीत, शेतीतसुद्धा काम करतात. आणि एकत्र कुटुंब शेती केल्यामुळं मला एवढा फायदा होतो की कधीही लेबरची अडचण येत नाही. दुसरी गोष्ट, पैशाचा पण प्रश्न उद्भवत नाही. घरच्या घरी कामं बरीचशी होतात. पाणी देणं किंवा तण काढणे हे ती सगळी कामं लेबरची घरच्या घरी केली जातात. त्यामुळं त्या एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा होतो. तसंच दुसरी गोष्ट असं की आम्ही एवढं शेती करत असताना देखील आमचे व्यवसाय आहेत आणि व्यवसाय करून दुसरे लोक असे म्हणतील की शेतीला पूरक व्यवसाय, पण आम्हाला पूरक व्यवसाय म्हणून शेती करतो तरी पण आमचे एवढी जोरदार शेती करतो आम्ही की आमचं तन मन धन अर्पण आम्ही त्याच्यात काम करत असतो. सगळे घरातले माणसं एका जीवानं एका दिलानं काम करत असतात. त्यामुळं त्याचा अधिकाधिक फायदा होत जातो आहे. मला एवढंच सांगायचं आहे की एकत्र कुटुंब पद्धतीचा किंवा ग्रुप शेतीचा एवढा जोरात फायदा होतो की त्यामुळं नक्कीच उत्पन्न प्रत्येकाचं वाढतं, ताकद वाढते आणि उत्पन्नामुळं 4 रुपये आणखी मिळाले की मग प्रत्येक माणूस मोठा होतो. खाण्यापुरतं फक्त धान्य, गहू आणि बाजरी करतो, बस दुसरं काय नाही करत. आणि त्यामुळं काय होतं ते एकदा ती 3 महिन्याची पिकं त्याला सारखं खुरपण, सारख्या मेहनती, त्याच्यावर बी शेतकऱ्याचं भांडवल भरपूर जातं. आणि ह्याचं म्हणजे या 12 महिन्यातनं आंतर मशागती सोडून बाकीच्या काही मशागती करायला लागत नाहीत. गाळपासाठी कारखान्याला ऊस दिल्यावर हप्त्यानं मिळणारे पैसे, वर्ष 1.5 वर्ष पीक सांभाळण्याची तसदी घेऊनही कमी नफा मिळणं, या बाबींवर मात करण्यासाठी कमी कालावधीत येणारी आणि रोखीने सर्व रक्कम एकदम देणारी ऊस बेणेमाळ्याची शेती शेतकऱ्यांना निश्चितच जादा लाभ देणारी आहे. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. शेतीच्या उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. योग्य वेळी योग्य प्रकारचं खत पिकाला देण्यासाठी ते वेळेवर योग्य दरामध्ये शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे. त्यासाठीच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप हा उपक्रम मागील वर्षापासून सुरू करण्यात आला आहे. यावर्षीही संपूर्ण राज्यात
हा उपक्रम अतिशय योजनाबद्ध रीतीनं यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. अशाच प्रकारचा उपक्रम सातारा जिल्ह्यातील फलटण उपविभागात राबवण्यात येतो आहे. वाढत्या खताच्या मागणीला प्रतिसाद म्हणून आपण बांधावरती खत वाटपाचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे. बांधावरती खत वाटप कार्यक्रम हाती घेण्याचं प्रयोजन असं सर्वसाधारणपणे मागणी वाढल्यानंतर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर खत साठा होतो. खत साठ्यामध्ये काळा बाजार होतो. खत साठा झाल्यानंतर शेतकऱ्यांना खतं देण्याबरोबरच त्या निविष्ठांना लिंकिंग केलं जातं आणि खतंही चढ्या दरानं विकली जातात. या सर्व गोष्टीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने आपले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी खरीप 2012 पासून राज्यामध्ये बांधावरती खत वाटप कार्यक्रम ही योजना हाती घेतली. या योजनेला खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळाला. या खरीप हंगामामध्ये खरीप 13मध्ये आपण फलटण तालुक्यामध्ये सर्वसाधारणपणे 665 गटाचं वेगवेगळ्या योजनेमधून सर्व 665 गट स्थापन केलेले आहेत. या 665 गटामार्फत आपण 39 गावामध्ये खत वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या खत वाटपाच्या कार्यक्रमामध्ये 696 टन खताची मागणी आपण आजपर्यंत नोंदवलेली आहे. दैवडीत पाऊस अतिशय कमी आहे. बाजरीचे पेरण्या झालेले आहेत, परंतु तिथं खताची मागणी शेतकऱ्यांची अद्याप बांधावरती अशी फक्त 50 मेट्रिक टन एवढीच आहे. फलटणमध्ये पाऊस चांगला असल्यामुळं आपण आता हिंगणगावमध्ये भैरवनाथ बचत गटामार्फत 10 मेट्रिक टनाची खताची उपलब्धता इथं करून दिलेली आहे आणि 56,000चा DD हा शेतकऱ्यांनी थेट बचत गटामार्फत आपण अनुदान शेतकऱ्यांनी भरलेलं आहे. तर प्रत्येक पोत्यामागे सरासरी 30 ते 40 रुपयाची बचत या ठिकाणी झालेली आहे. आणि असाच उपक्रम हा बांधावरती खत वाटपचा फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे. आणि आता सध्या जरी मानमध्ये पाऊस खरीपात कमी असला तरी रब्बीमध्ये मात्र मान तालुक्यामध्ये सुद्धा बांधावरती खत वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे. योग्य प्रकारचं खत योग्य वेळी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना खूप धडपड करावी लागते. मात्र बांधावर खत वाटपाच्या माध्यमातून ते खूपच सोपं झालं आहे. भैरवनाथ शेतकरी बचत गटामार्फत हिंगणगावच्या शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या बांधावर खत योजना या योजनेनुसार आम्ही पैसे जमा केले 56,800 रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ड्राफ्ट काढून MIDCमधून सातारा MIDCमधून ती आम्ही खत मागवलं. ते आम्हाला 10 दिवसापूर्वी आम्ही मागणी केलेली होती आणि ते मागणी केल्यानंतर आम्हाला 10 दिवसात आमच्या बांधावर आम्हाला खत मिळते. याचा एवढाच फायदा झाला की जे ओपन मार्केटमध्ये जादा पैसे देऊन जे खत विकत घ्यावं लागत होतं ते खत आम्हाला बांधावर 50 रुपये कमीनं आम्हाला इथं पडते. त्यामुळं आमचा तो एक चांगल्या प्रतीचा फायदा आहे. ह्या खतांचा फायदा आम्ही ऊस, डाळिंब, बाजरी ह्या पिकांसाठी आम्ही करणार आहोत. इथून पुढचे जी खतं आम्हाला मागवायची आहेत ते आम्ही अशाच पद्धतीने बचत गटामार्फत पैसे भरून शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही ती योजना जी चालू केलेली आहे त्या पद्धतीनं आम्ही खतं घेणार आहोत. आणि चढ्या भावानं म्हणजे ज्या वेळेला आम्ही दुकानदारांच्याकडे जातो ती चढ्या भावानं जी आम्हाला खतं घ्यावी लागत होती त्यामुळे ह्या योजनेमुळे आम्हाला फायदा होणार आहे. शेतीसाठी वापरण्याच्या बियाणं, औषधं आणि खतासारख्या महत्त्वाच्या बाबी शेतकऱ्यांना योग्य वेळी, योग्य दरामध्ये आणि आवश्यक त्या प्रमाणात सहज उपलब्ध झाल्यास त्यातून वाचलेला वेळ आणि श्रम शेतकरी पिकाच्या अधिक उत्पादनासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये कारणी लावू शकतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शासनाच्या या उपक्रमाचा जरूर लाभ घ्यावा.
आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.